श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 14. बसप्पा तेल्याचा भाग्योदय. बसप्पा तेली मंगळवेढ्यास राहत असे. एक दिवस तो जंगलात फिरत असता कंटकांची शय्या करून तीवर श्री समर्थ निजले होते. हे बसप्पाने पाहून तो त्यांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी त्याची बायको मोलमजुरी करून पोट भरीत असे. घरी दारिद्र्य फार असून नवरा वेड्याच्या नादी लागला म्हणून ती फार दुःखी असे. याप्रमाणे बरीच वर्षे गेली व बसप्पाची भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले व बसप्पाचे दारिद्र्य दूर करावे असे त्यांच्या मनात आले. मग काय तेथे काय उशीर आहे. एक दिवस 4 घटिका दिवस असता बसप्पास बरोबर घेऊन लगतच काटवण म्हणून गाव आहे त्या गावात जंगलात गेले. महाराज पुढे व बसप्पा मागे याप्रमाणे जाता जाता अस्तमान झाला. एकाकी त्या जंगलात हजारो सर्प दिसू लागले. जिकडे सर्पच सर्प असे पाहून बसप्पा घाबरला व श्रीस्वामींचे चरणी लागला. समर्थांनी त्यास अभय देऊन म्हणाले, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत यातून घे, घाबरू नको. श्रीस्वामींच्या शब्दावर विश्वास ठेवून आपल्या अंगावरील वस्त्र सर्पावर घालून भीत भीत एक सर्प बसप्पाने हस्तगत केला. सर्प 1.5 हात लांबीचा होता. तो त्याने आपले काखेत ठेवला. मग रानातील सर्व सर्प नाहीसे झाले. महाराज व बसप्पा गावाकडे परतले. गावाजवळ एक छानदार बाग होती. त्यास महाराज बसले व बसप्पास आज्ञा केली की तुझ्या खाकीत धन आहे ते घेऊन स्त्रीपुत्रांसह आनंदाने राहा. महाराजांची चरणी मस्तक ठेवून बसप्पा स्वगृही गेला. भ्रतार घरी आलेला पाहून स्त्रियेसही आनंद झाला. स्त्रीचे समक्ष काखेतील गाठोडे काढून सोडून पाहतो तो सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड दृष्टीस पडली. त्या स्त्री पुरुषांचा आनंद गगनात मावेना. प्रातकाळी त्या दाम्पत्याने महाराजास पंचारती केली. पुढे त्यांचे जन्मापर्यंत त्यास दारिद्र्य आले नाही. हा बसप्पा तेली अक्कलकोटास महाराज आल्यावर प्रतिवर्षी यात्रेस येत असे. ही गोष्ट सके 1766 साली घडली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.